मन पाठवून द्यायचे तिकडे. दोन्ही टीम वडार 11 आणि विराट प्रतिष्ठान दोन्ही टीम 12th मन पाठवा इकडे. नमस्कार. ओहो हो, फायनलचा थरार, पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय. व्हेरी फर्स्ट बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर होतोय. पहिला चेंडू मैदानामध्ये आपण पाहिलं तर सुरेखरित्या नक्कीच प्रसादच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 22 रुपयामध्ये नक्कीच पहिली सिंगल त्या ठिकाणी येते आहे. दोन्ही टीम्स आपण पाहिलं तर फायनल साठी सज्ज होत आहेत. स्वर्गीय अविनाश उर्फ यल्लप्पा यमकर यांच्या स्मरणार्थ आयोजित एफसी करंडक 2024 एफसी करंडकाचा धगधगता थरार फायनल मध्ये नक्की जाऊन पोहोचलाय. एका बाजूने स्ट्रायकिंग एंड वरती किरण मारुडा. ओहो हो, चेंडू लेफ्ट केलाय, चेंडू लेफ्ट केलाय, चेंडू लेफ्ट केलाय. तोपर्यंत चेंडू डॉट असेल. पहिल्या चेंडूवरती 22 रुपयात सिंगल येते. दुसरा चेंडू वेल लेफ्ट केल्यानंतर थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये त्या ठिकाणी जाऊन पोहोचतोय आणि तिथून पुढे नक्की चेंडू डॉट स्वरूपाचा पाहायला मिळतोय. मान्यवरांची उपस्थिती, क्रिकेट प्रेमींची गर्दी, त्यामध्ये रंगलेला एफसी करंडकाचा धगधगता थरार. फायनलचा मानकरी कोण होणार येणारे नक्कीच 72 चेंडू आपल्याला कळवतील. ओ हा चेंडू हवेत आहे. 30 यार्ड चेंडू नक्कीच आपण पाहतोय. पास मात्र करतोय तोपर्यंत डीप मिड विकेट वरून फिल्डर मात्र येतोय आणि तिथून पुढे जेम तेम सिंगल येते. सलग 3 षटकार, सलग 3 विकेट साठी 5555 रुपये सन्मान्य कैलासप्पा मंजाळकर यांच्या खेळाडूंसाठी जाहीर होत आहेत. पारितोषिक मोठी असतील. मान्यवरांची उपस्थिती आपल्याला मिळते. मोठ्या पारितोषिकांचा असणारा हा क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. मैदानामध्ये आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण निश्चित बदलला गेलाय. तिथून पुढचा दरम्यानचा चेंडू. ओ स्लोअर वन चेंज ऑफ पेस. बॅटच्या आतली नक्कीच आपण पाहतोय कट चेंडू घेतोय इनसाइड एज आणि तिथून पुढे स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग रिजन मधून मात्र 2 धावा त्या ठिकाणी येतात. फिल्डरची नक्कीच आपण पाहिलं तर कमतरता त्या ठिकाणी जाणवते. फिल्डर मात्र दूर असेल आणि तो फिल्डर मात्र त्या ठिकाणी दूर असताना 2 धावा निश्चितपणे त्या ठिकाणी पूर्ण केल्यात. कुणालकडे आपण पाहिलं तर कुणाल जाधव एक मोठा फलंदाज नक्की ठरलाय आणि निश्चितपणे एक अष्टपैलू खेळाडू आहे. ओहो हा चेंडू हवेत आहे. कुणालसाठी धोका खतरा. फिल्डर दूरवरती राहील. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू नक्कीच आपण पाहतोय त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. तिथून पुढे 2 धावा निश्चित येत आहेत. थोडस दूरवरती नक्कीच चेंडू राहिलाय. अक्षय निर्मल सर आणि आपण पाहिलं तर पूर्ण अंपायर पॅनल एक दर्जेदार कामकाज अद्यापर्यंत या 2 दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून केले. हॅलो, पंचांची कामगिरी ही निश्चितपणे चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी राहिली आहे या स्पर्धेमध्ये. ओ रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. स्विच हिटचा फटका आहे. शरीराचा वेग चेंडू निश्चितपणे घेतोय. परंतु दोन्ही बाजूने आपण पाहिलं तर तितकाच मोठा प्रयत्न जो आपल्याला पाहायला मिळतो. बाजूने फलंदाजीमध्ये नक्कीच प्रयत्न जो पाहायला मिळतोय मोठ्या धावांसाठी, तर दुसऱ्या बाजूने नक्कीच चेंडू डॉट टाकण्यासाठी आणि विकेटसाठी मात्र प्रयत्न सुरू आहेत. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेरीस धावफलकावरती पॉवर प्लेचा होत असताना 6 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळतात. 6 रन ऑन स्कोर कार्ड फॉर नो लॉस. दीप लोंढे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतोय. अगदी पॉवर प्ले मध्ये दीपनं यशस्वी गोलंदाजी जी सकाळपासून नक्कीच आपल्याला केलेली पाहायला मिळते. त्याची गोलंदाजी निश्चितपणे चांगली जी ठरलेली आहे आणि उपयुक्त अशी गोलंदाजी संघासाठी त्याची ठरत असताना पुन्हा एकदा कर्णधारांना मात्र दीपवरती त्या ठिकाणी विश्वास दाखवलाय आणि दीपवरती विश्वास दाखवत असताना फिल्डिंग पोझिशन मध्ये बदलाव त्या ठिकाणी होतोय. क्षेत्ररक्षण मात्र बदललं जात आहे. थर्डमॅन असेल, फाईन लेग असेल, पॉइंट असेल, कव्हर पॉइंट असेल आणि कव्हर रिजन मध्ये फिल्डर असताना मिड ऑफ आणि मिड ऑन आणि तिथून पुढे आपण पाहतोय ऑन साइडला काऊ कॉर्नर वरती आणि डीप मिड विकेट वरती फिल्डर आहे. दरम्यान पहिला चेंडू. ओहो हो हो, हा चेंडू आपण पाहतोय लेग स्टंपच्या अगदी जवळून त्या ठिकाणी जातोय की वाईड असणार हे पाहावं लागेल. ओ हो हो, पंच कळवतायत 22 रुपयामध्ये 2 धावा आहे. सिंगल मला वाटतं मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली आहे. सिंगल आहे कारण स्ट्रायकिंग एंडला आपल्याला कोणाला पाहायला मिळतोय. स्ट्राईक रोटेड जरूर त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेड झाली आहे. दीपचा पहिला चेंडू आपण पाहिला तर त्यावरती 22 रुपयामध्ये सिंगल येते आणि तिथून पुढे धावफलक पाहिलं तर 7 या धावसंख्येवरती जी आपल्याला पाहायला मिळेल. ओहो चेंडू फुल टॉस आहे. कव्हर मध्ये धोका खतरा. ओहो झेल टिपलाय. कुणाल जाधव बाद, कुणाल जाधव बाद. मोठा
मोठा धक्का खिंडार नक्कीच पडताय या विकेटसह टीम वडार 11 संघाला. तर दुसऱ्या बाजूने सेलिब्रेशन आपण पाहतोय टीम विराट प्रतिष्ठान संघाचा दीपच्या खात्यामध्ये नक्कीच विकेट जमा होते आहे आणि एक मोठं सेलिब्रेशन जे आपण मागील या विकेटवरती पाहिलंय. शुभमनं झेल टिपलाय. शुभ नक्कीच रक्षणानं संघासाठी एक चांगली सुरुवात त्या ठिकाणी करून दिली आहे आणि अडसर निश्चितपणे संघाचा जो दूर केलाय दीपने मात्र तो अडसर दूर आपल्या गोलंदाजीमध्ये कमाल दाखवली आहे. विनोद कुराडे स्ट्रायकिंग एंड वरती. ओहो हा चेंडू आपण पाहतोय अक्रॉस द बॅट खेळलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि स्क्वेअर लेगला फिल्डर मात्र असेल डीप वरती. तिथून पुढे सिंगल येते. दुहेरीचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत नाहीये. नकार मात्र दिलाय किरण मारुडाने आणि तो नकार मात्र त्या ठिकाणी कळवत असताना सिंगल वरती समाधान मानावं लागतंय आणि सिंगल वरती नक्कीच समाधान मानत असताना धावफलक एका धावेनं आगेकूच करेल आणि पोहोचेल ते 8 या धावसंख्येवरती. 8 ही धावसंख्या धावफलकावरती त्या ठिकाणी आपल्याला जोडली गेलेली पाहायला मिळते. ओहो हो शफल हो चेंडू खेळलाय स्लोवर चेंडू गती परिवर्तन सातत्यानं आपण पाहिलं तर त्याच गतीचे चेंडू मोठ्या प्रमाणावरती सुरुवातीपासून दीप कडून मात्र टाकले जातात आणि त्या गतीवरती आपण पाहतोय भल्या भल्या अगदी ताकदवार फलंदाजांना जे मात्र क्रीज मध्ये थांबून ठेवलंय दीप लोंढेने. ओहो रिव्हर्सचा प्रयत्न अपील 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 प्रचंड मोठं अपील केलाय परंतु पंच कळवताय नॉट आउट. फलंदाज सुरक्षित असणार आहे किरण मारोडा साठी काही क्षण नक्कीच आपण पाहतोय खतरा जो जाणवलाय परंतु तो खतरा टळतोय कारण पंचांनी अपील केल्यानंतर त्याला नकार दिला. त्या ठिकाणी कळवत असताना आपण जर पाहिलं तर डॉट बॉल निश्चित प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल सह नक्कीच आपण पाहतोय लगाम मात्र लगावला गेलाय. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं वडार 11 संघाने एक उच्चांकी धावसंख्या या स्पर्धेमध्ये नोंदवली परंतु ती नोंदवत असताना आता मात्र संघाची सुरुवात थोडीशी संत होताना पाहायला मिळते. शांत नक्कीच धावफलक पाहायला मिळत आहे परंतु हे शांत धावफलक आता अशांत करावं लागेल. मैदानामध्ये सुद्धा तीच परिस्थिती पाहायला मिळते. शांतता नक्कीच पाहायला मिळते परंतु ती शांतता अशांत वातावरणामध्ये आता परावर्तित करावी लागेल. बदलावी जरूर लागणार आहे कारण फायनलचा सामना आहे आणि क्रिकेट प्रेमींची मोठी गर्दी सामन्यासाठी पाहायला मिळते. मान्यवरांची व्यासपीठावरती सुद्धा मोठी गर्दी पाहायला मिळते. क्रिकेटचा सामना हा नक्कीच एका मोठ्या दरावस्थेमध्ये पूर्ण होणार का हा पहा. दोन्ही संघांकडे आपण पाहिलं तर तितकी ताकद आहे आणि ती ताकद समान ताकदीचे संघ असल्या कारणाने तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहेत आणि ती प्रतिस्पर्धी संघांची ताकद आज फायनलच्या माध्यमातून आपल्या पुन्हा एकदा खेळाच्या माध्यमातून आपल्या समोर येताना पाहायला मिळते. अमित काची मैदानामध्ये त्या ठिकाणी येतोय गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म ओव्हर दी विकेट पवेलियन एंड कडून. ओहो विनोद कुराडे मोठा फटका खेळण्याची तयारी झेल. ओ हो हो आपण पाहतोय झेल की धावा येणार. पंचांकडे जाऊयात आणि मला वाटतं काय ड्रॉप झालेला आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षणाची तयारी त्या ठिकाणी आपण पाहिली. प्रयत्न सुरेख केला गेला झेल टिपण्यासाठी परंतु विनोद धावा मात्र त्या ठिकाणी घेतोय. फिल्डिंग मात्र जबरदस्त केली गेली. ओहो आसमानी हवाई फायर नो चान्स. अरे चेहरा विनोद कुराडेच्या बॅट मधून मोठा स्फोटक फटका त्या ठिकाणी येत असताना त्याच फटक्यांची गरज असेल टीम वडार 11 संघासाठी परंतु आता सूर गवसलाय विनोद कुराडेला. आक्रमण चढवलंय ते अमित काचीवरती. जाऊयात मैदानामध्ये. हो स्टेप आउट होत पावलांचा उपयोग करत बॅटची कट चेंडू घेतोय. ओ हो अति घाई संकटात नाही चुका ध्यान गई जान गती लावरा वेगाला सावरा फलंदाज किरण मारुडा धावा.
शाल न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय. अगदी आपण पाहिलं किरण मारुडा धाव घेण्याची तयारी, विनोदनं दर्शवलेला नकार, तिथून पुढे विकेट च पतन होताना आपण पाहतोय. आता या जोडीला धावा फलकावरती धावा जमवाव्या लागतील, धावा बनवाव्या लागतील आणि त्या धावा बनवत असताना आपण पाहतोय संघाला एका सन्मानजनक अवस्थेमध्ये परिस्थितीमध्ये नेऊन ठेवावं लागेल. ओहो विनोद सुरेख फटका खेळतोय, ऑफ स्टंप वरती चेंडू खेळलाय, गॅप मोठी आहे, चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकात करा. टीएस स्पोर्ट्सचे सर्व खेळाडूंना बॅट ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध होतात ते क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आमचे मित्र प्रमोदजी गोरे यांचंही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. त्यांच्या माध्यमातूनही या स्पर्धेला सहकार्य या ठिकाणी केले गेलंय. विनोदच्या चौकारानंतर वातावरण थोडंसं आता आनंदित होत आहे आणि एका बाजूने धावा येत आहेत. ओहो नो चान्स, बिगेट हवाई फायर, आसमानी तूफानी षटकार. नावाचं वादळ घोंगावू लागलंय फर्ग्युसन महाविद्यालयाच्या या मैदानावरती फायनलच्या अंतिम लढतीमध्ये. अगदी अंतिम लढत आणि विनोदची बॅट तळपतीये, धावा गोळा करते. हो खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळलाय, तोपर्यंत फिल्डर असेल, सिंगल येईल, सिंगल येते, एक रन एका धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. थ्रो मात्र आपण पाहिलं तर थेट कीपर एंडकडे आणि विराट प्रतिष्ठान संघाकडून आपण पाहिलं तर अमितचं षटक थोडस महागडं निश्चितपणे ठरत आहे आणि ते षटक महागडं ठरत असताना दोन षटकार, एक चौकार, एक दुहेरी, एक सिंगलच या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 19 धावा येत आहेत आणि टोटल स्कोर कार्ड वरती 2 बाद 27 धावा ज्या बनवल्या गेलेल्या आहेत. पाच षटकांचा सामना जो आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटची 2 षटकं मैदानामध्ये त्या ठिकाणी शिल्लक आहेत, बाकी आहेत आणि प्रसादनं पुन्हा एकदा चेंडू घेतला आपल्या हातामध्ये आणि प्रसादच्या हातामध्ये गोलंदाजीची मदार पाहायला मिळते. एका बाजूने विनोद मात्र तापलाय, तळपलाय, धावांचा नक्कीच रतीब मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी घालत असताना क्रिकेट प्रेमींची मन मात्र जिंकण्याचं काम केलं जात आहे. आपण पाहतोय मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. तब्बल 21,000 रुपयांचं रोख पारितोषिक या स्पर्धेसाठी मात्र जे दिलं जात आहे. ओहो विनोद साठी धोका असेल, फाईन लेग रिजन मध्ये चेंडू जातो, शॉट फाईन लेगला सिंगल येईल. सन्माननीय राजदादा निकम यांच्या वतीनं रोख रक्कम 31,000 रुपये रोख या स्पर्धेसाठी मात्र पारितोषिक असेल. तर सन्माननीय विशाल अण्णा धोत्रे युवा उद्योजक यांच्या वतीनं रोख रक्कम 21,000 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेसाठी मात्र दिलं जात आहे. तर या स्पर्धेसाठी संपूर्ण चषक सन्माननीय जावेदभाई निरगर, सरचिटणीस अल्पसंख्याक काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीनं, त्याचबरोबर सन्मान्य अभिजितजी शेळके युवा उद्योजक यांच्या वतीनं आकर्षक असे चषक या स्पर्धेच्या निमित्तानं दिले जातात. तर सन्मान्य नरेश भाऊ जाधव व सन्मान्य अजय भाऊ झडपे यांच्या वतीने युट्यूब लाईव्ह सौजन्य जे मात्र लाभलंय. तर सन्मान्य रोहन भाऊ माने राष्ट्रीय महाकाल सेना पुणे शहर अध्यक्ष यांच्या वतीने प्लेअर ऑफ द डे साठी पारितोषिक या ठिकाणी दिलं जात आहे. तर मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर साठी टीएस स्पोर्ट्स यांच्या वतीने सहकार्य जे लाभलंय. ओहो हो चेंडू हवेत खेळलाय, झेल होणार का? ओहो रिव्हर्स अगदी आपण पाहतोय येत झेल घेण्याचा प्रयत्न केलाय, तोपर्यंत 2 धावा येत आहेत. विशालनं मला वाटतं षटकार खेळलाय, तिथून पुढे मोठा फटका खेळण्याची तयारी तो दर्शवतोय. 2 धावा येतात आणि हे मैदान ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालंय ते छत्रपती शिवाजीनगर विधानसभेचे आमदार सन्माननीय सिद्धार्थदादा शिरोळे यांचा सुद्धा विशेष असा आभार तमाम क्रिकेट प्रेमींच्या वतीने, कारण हे मैदान त्यांच्या माध्यमातून जे उपलब्ध झालंय. ओहो हो कलात्मक फटका डीप स्क्वेअर लेगला, फिल्डर असेल परंतु येईल सिंगल. फटका अप्रतिम आहे, फटका दर्जेदार आहे, परंतु तिथून पुढे 1 रन मात्र येते. तर आपण पाहतोय टी शर्ट साठी सौजन्य सन्मान्य कैलासप्पा मंजाळकर, सन्मान्य सुनील अण्णा कुराडे, सन्मान्य वाईद भाऊ निलगर, सन्मान्य सचिन भाऊ कलादर, सन्मान्य रोहन भाऊ चौगुले, सन्मान्य आकाश भाऊ कांबळे यांच्या वतीनं टी शर्ट सौजन्य या स्पर्धेसाठी मात्र लाभलंय. त्याचबरोबर विशेष असं सहकार्य सन्मान्य परशु अण्णा डोंगरे, सन्मान्य
कमलेश भाऊ सोलकर, सन्माननीय संतोष भाऊ मॅगेरी, सन्माननीय राहुल भाऊ धोत्रे, सन्माननीय किसन भाऊ एकबोटे, सन्माननीय अभिजितजी अमकर, सन्माननीय नितीनजी अलगुडे, गणेशजी कुसाळकर, टीएस स्पोर्ट्स व मोटर स्पोर्ट रोहनजी चौगुले यांच्या वतीने मोठं विशेषाचं सहकार्य या ठिकाणी लाभलंय. परंतु सोमनाथ पवार आणि वसीम निलगर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेली आणि त्यांना एक मोठी साथ मयूर सोलकर आणि हनुमंत काका साठे यांची त्या ठिकाणी लाभली. त्यांचा सुद्धा विशेष आभार. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय वसीम निलगर आणि सोमनाथ पवार यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करत असताना पुन्हा एकदा या मैदानावरती आता सातत्यानं स्पर्धा होत आहेत आणि त्या स्पर्धा होत असताना आपण पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. चार षटकांचा खेळ मैदानामध्ये पूर्ण होतोय आणि तिथून पुढे 40 धावा धावफलकावरती आहे. अगदी आपण पाहतो ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून मात्र आयोजित केली गेली तो दोस्तीच्या दुनियेतला एक राजा माणूस, सर्व मित्रांसाठी सातत्यानं धावून येणारा आपला अविनाश उर्फ यल्लाप्पा यमकर याच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. 40 धावा धावफलकावरती आहेत आणि अविनाशच्या अनेक आठवणींना या ठिकाणी उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेली एफसी करंडकच्या माध्यमातून आणि यल्लाप्पा यमकर यांच्या नावाने ही स्पर्धा आयोजित करत असताना प्रथम वर्ष या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळत आहे. लीग स्टेजच्या मॅचेस या स्पर्धेमध्ये आपण त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि त्या खेळत असताना सर्व खेळाडूंनी त्याचा आनंद घेतलाय. 40 धावा धावफलकावरती आहेत. प्रवीण बॉलिंग मार्कवरती त्या ठिकाणी येतोय. शेवटचं षटक आहे. विनोद कुराडेची बॅट शेवटच्या षटकामध्ये कितपत धावा गोळा करेल हे पाहावं लागेल मैदानामध्ये. जाऊयात राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो नो चान्स. व्हेरी गुड स्ट्रोक. व्हेरी गुड स्ट्रोक. स्टँड ऑन डिलिव्हर षटकार. केलाय तर क्रिकेट प्रेमींचे मन विनोद कुराडेने जिंकले आहेत. 46 धावा धावफलकावरती आहेत. हो पुन्हा एकदा बिगिट फिल्डर डाऊन द बॉल ऑन साइडला जेल टिपला विनोद कुराडे बाग. या ठिकाणी या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिले गेलेलं आहे ते सन्माननीय युवा उद्योजक राजदादा निकम यांचं आगमन होतं. त्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं अंतिम मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी आपण पाहतोय जशास तसं प्रत्युत्तर दिलंय प्रवीणने. हो शॉर्ट पिच चेंडू अगदी सफल होत मात्र खेळलाय ऑन साइडला. तिथून पुढे आपण पाहिलं हो मिसफील्ड परंतु विशालनं स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे. मैदानामध्ये आपण पाहिलं तर डॉट बॉल जो आपल्याला पाहायला मिळतोय 47 धावा फलकावरती आहेत. सन्माननीय राजदादा निकम यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचंही या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत. चेंडू हवेत चढवला कितपत धावा येतील. 2 धावा येणार की हो मला वाटतं दीप मिसफील्ड होती आहे. काय ड्रॉप झालाय जवळपास मला वाटतं दीपनं मागील मॅच मध्ये सुद्धा जेल सोडला होता. याही मॅच मध्ये दीप कडून तीच चूक पाहायला मिळते. सन्माननीय राजदादा निकम यांचं मनपूर्वक त्याचबरोबर व्यासपीठावरील मान्यवरांचं सुद्धा पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. त्यांच्या नक्कीच सहकार्यानं ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वी निश्चितपणे होते. त्याबद्दल तमाम क्रिकेट प्रेमींच्या वतीनं एफसी परिवाराच्या वतीनं मनपूर्वक
हो, रनआउट मात्र मैदानामध्ये. थर्ड अंपायर डिसिजन. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाकडे आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. निर्णय प्रतीक्षेमध्ये जो असेल. 49 धावा फलकावरती आहेत आणि 50 धावांचं आव्हान विजयासाठी असेल. अर्थात नॉट आउट. लाईन आपलंही तमाम क्रिकेटच्या वतीने मनपूर्वक आभार. 49 बनवल्या गेल्यात. 50 धावा बनवाव्या लागतील विजयासाठी. मी थांबेल काही षटकांसाठी. आपण जाऊयात विनोद चोरके सरांकडे. बॅट्समन लवकर मैदानामध्ये पाठवून द्या, कारण अगदी शेवटची मॅच आहे आणि ही इनिंग देखील उजेडामध्ये झाली आहे. फेअर संधी मात्र दोन्ही संघांना मिळाली पाहिजे. याचा दोन्ही संघांनी विराट प्रतिष्ठान संघाला विजयासाठी 51 धावांचं टार्गेट. वॉटर इलेव्हन सारख्या एका तगड्या संघाला मात्र 5 षटकामध्ये त्यांनी बांधून ठेवलं 50 धावांमध्ये. आता मात्र विराट प्रतिष्ठानला एक जेन्युअल संधी असेल या 51 धावा बनवण्याची. अगदी इथे चांगली बॅटिंग लाईनअप जर इथे झाली, चांगली बॅटिंग झाली तर मात्र विराट प्रतिष्ठान संघाला देखील एक मोठी संधी आहे. FC कर्नाटकचा भव्य दिव्य सोहळा आपण पाहतोय. कैलासवासी अविनाश रुपये यल्लप्पा यमकर यांच्या स्मरणार्थ आयोजन केलेला क्रिकेटचा एक भव्य दिव्य सोहळा FC कर्नाटक आपण पाहतोय. मान्यवरांच्या अगदी मांदियाळीमध्ये सुरू असलेला सामना, मान्यवरांचं अगदी मार्गदर्शन, प्रेम सर्व काही या स्पर्धेला लाभलं. त्यावेळेस मात्र या स्पर्धेचा एक भव्य दिव्य सोहळा आपल्या सर्वांच्या अगदी समोर येतोय. फायनलची मॅच मैदानामध्ये आयोजकांचे कष्ट देखील आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी मी या सर्व आयोजकांना नक्की सांगेल, ही तमाम गर्दी, हे तमाम मान्यवर पाहून आमचे वसीमभाई असतील आणि आणखी जे सर्व जे आयोजक आहेत त्यांना नक्की मी सांगेल, आज खऱ्या अर्थाने क्रिकेटची मेजवानी अगदी स्वादिष्ट झाली, चविष्ट झाली आणि FC कर्नाटक ही स्पर्धा सुपरहिट झाली. सुपरहिट स्पर्धा आपण नक्कीच पाहतोय. FC कर्नाटकचा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी अनुभवतोय. विराट प्रतिष्ठान संघाला विजयासाठी
51 धावांचं भव्य दिव्य टार्गेट आता मात्र पूर्ण करायचे. मॅच मात्र रंगतदार होणार यात शंका नाही. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत. गोलंदाजी मार्कवर किरण मारोडा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवरती असेल अजिंक्य गायकवाड. नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल दीप. ही तगडी बॅटिंग लाईनअप आहे विराट प्रतिष्ठान या संघाची. अगदी विराट प्रतिष्ठान हा संघ जर पाहिला तर आज मात्र जबाबदारीने नक्कीच मैदानामध्ये खेळलाय. एक पराभव त्यांना पत्करावा लागला होता पहिला, नंतर मात्र ते खळबळून जागे झालेत. पहिला चेंडू खुल्या टप्प्याचा होता. अगदी शांत डोक्याने चेंडू मात्र खेळून काढलाय. सिंगल धाव आणि इथे मात्र धाव फलकावरती श्री गणेशा केला गेलाय. सिंगल धावेने धाव फलकाचा श्री गणेशा होत आहे. महत्वाची मॅच फायनलचा थरार आज मात्र आपल्याला या येणाऱ्या 5 षटकामध्ये कळून जाईल की या वर्षी FC करंडकचा मानकरी कोण होणार या वर्षीची चॅम्पियन टीम कोण. अगदी वर्षभर त्यांची हुकूमत या मैदानावरती गाजवणार. पहिल्या चेंडू ते आले सिंगल धाव. दीप यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडवरती. पुन्हा एकदा किरण राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. हो फटका जोरदार इनसाइड आउटचा एक सुंदर फटका. क्षेत्ररक्षकांची चेंडूच्या मागे धावपळ. चेंडू हो इथे मात्र प्रयत्न लाजवाब. अगदी इथे मात्र पोचले सुंदर क्षेत्ररक्षण. चेंडूला मात्र फील्ड केलं. पाहूया तिथे पंचांचा निर्णय काय होतोय. चेंडूला मात्र सुंदर इथे तिथे फील्ड केलं गेलंय. आणि पंचांचा इशारा येतोय. चौकार मात्र तिथे पाहिला जाईल. तिसरा पंचाकडे नक्कीच विचारणा केली जाते. पाहूया चेक केला जातोय चौकार आहे का नाही. चला तिसरे पंच या लवकर तुम्ही चेक करा. यस तिसरे पंच मात्र चेक करतायत कारण क्रुशियल मुवमेंट आहे. एक धाव महत्वाची आहे. अगदी आयुष्यात एका श्वासाला, क्रिकेटमध्ये एका धावेला आणि राजकारणामध्ये एका मताला फार महत्व आहे. आणि ती एक धाव मात्र इथे चेक केली जाईल. तिथे वाचतीये का नाही. नक्कीच धावा मात्र चेक केल्या जातील. भोसलेंनी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलं. फार दूरवरचा पल्ला त्याने गाठला होता. अगदी ऐन वेळेला बाउंड्री वरती थोडीशी चकमक नक्की पाहायला मिळते आणि नक्कीच पंचांचा निर्णय मात्र तिथे कळवला जाईल. अगदी टेक्निशियन टीमचं मात्र कौतुक आहे. रोहितने मात्र सुंदररित्या ते दाखवण्याचं काम इथे मात्र केलंय. आणि अगदी पंचांचा इशारा आलाय चौकार. 4 धावा. बाजा वाजणं बाकी आहे कारण फायनलची मॅच मैदानामध्ये अजूनही बाकी आहे. रंगतदार स्थितीमध्ये सामना. दीपच्या बॅटमधनं चौकार. हो पुन्हा एकदा अगदी शांत डोक्याने चेंडू फक्त गॅप मध्ये शेअर केला. एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे दुसरी धाव देखील पूर्ण होते. आज दीपने केलेली लाजवाब बॅटिंग आपण पाहिली ना तर नक्कीच दीपच्या बॅटिंग साठी मात्र त्यांनी केलेली कमालीची खेळी मग पाहायला मिळते. अगदी शांत डोक्याने त्याने मात्र कुठल्या प्रकारचा घाई गडबड तिथे पाहायला मिळाली नाही. मगाशी मात्र त्यांनी एक चेंडू चुकीचा खेळला तिथे बाद झाला होता. नंतर मात्र त्याने अगदी स्वतःचा डाव सावरायची सुरुवात केली. अगदी शांत डोक्याने या मॅच मध्ये देखील दीप बॅटिंग करतोय. एक चांगली बॅटिंग दीप मैदानामध्ये करतोय. पुन्हा एकदा किरण. हो यावेळेस ऑन साइडला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे पुन्हा एकदा दूर असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्या बात आहे. आज मला वाटते दीप संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये डोक्यावरती बर्फ घेऊन मैदानामध्ये उतरलाय. दुहेरी धावांनी धावफलक मात्र पुढे सरकेल. धावफलकावरती धावा जमा होत आहेत त्या आता 9 धावा. 9 रन ऑन स्कोर बोर्ड. पहिल्या चेंडूवरती आले सिंगल, नंतर चौकार, नंतर दुहेरीच्या 2 धावा. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत किरणने 9 धावा खर्च केला. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट जर पाहिलं तर प्रत्येक ओव्हर मध्ये 10च्या सरासरीने धावा जमवायच्या आणि तो प्रयत्न इथे दीपचा देखील पाहायला मिळतोय. हो यावेळेस मात्र चेंडू वेगवान होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं आणि ते चेंडू मात्र निर्धाव. चेंडू मात्र डॉट बॉल आलाय. अजूनही एक चेंडू मात्र शिल्लक असेल या षटकातील. अगदी या स्पर्धेसाठी अगदी पाहिलं तर फार मोठा तामझाम नक्कीच पाहायला मिळाला. अगदी पुण्यातील एक सर्वात भव्य दिव्य मैदान म्हणजे FC कॉलेजचं मैदान अवलंबलं गेलं आणि ते मैदान देण्याचं काम आमच्या
सिद्धार्थ दादा शिरोळे यांनी केलं. आणि आमदार यांनी मात्र आलेले मैदानचं सौजन्य मनापासून धन्यवाद असेल. या स्पर्धेसाठी आकर्षक चषक देण्याचं काम आमचे जावेदभाई निलगर यांनी केलं, त्याबद्दल देखील त्यांचे देखील मनापासून धन्यवाद. स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्याचं काम आमचे राजदादा निकम यांनी केलं. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्याचं काम आमचे विशाल अण्णा धोत्रे यांनी मात्र कर सौजन्य नोंदवलं. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 10 धावा. 10 रन ऑन स्कोर बोर्ड. 10 धावा ह्या धावफलकावरती लावल्या गेल्या. एक चांगली सुरुवात. वेळ वाचवा, फास्ट खेळा मित्रांनो, कारण 4 षटक अजूनही बाकी आहेत आणि 41 धावा अजूनही बनवायच्या आहेत. अंधार पडायच्या अगोदर मात्र सामना पूर्ण करून घ्या. बॅड लाईटचा अपील चालणार नाही. हा सामना आजच आपल्याला पूर्ण करावा लागेल याची दक्षता घ्या. हो, हा चेंडू मात्र सोडून दिला. व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. चला, व्हाईटला रिव्ह्यू नाहीये. मॅच पंचांनी दिलेल्या निर्णयावरती ठाम राहावे लागेल. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. गोलंदाज कुणाल. या मॅच मध्ये पाहिलं तर कुणालची बॅटिंग थोडी जास्त झाली नाही, पण कुणालला आता गोलंदाजी मध्ये चमकावं लागेल. तो काम मात्र कुणाल या मैदानामध्ये करण्याचा प्रयत्न करेल. हो, कव्हर मध्ये खेळलेला सुंदर फटका. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला फील्ड करेल. एक सिंगल धाव. अगदी आता कव्हरचं क्षेत्ररक्षक पाहिलं तर थोडासा नक्कीच क्लोज थांबवलाय, कारण इथे दुहेरी धाव वाचवण्याचा प्रयत्न होतोय. कारण एका बाजू जर पाहिलं तर शांत डोक्याने दुहेरी धावा घेतोय आणि सामना पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय, पण इथे डीपला थांबवण्याचा प्रयत्न होता. सिंगल धाव फक्त इथे खर्च आली. यावेळी स्ट्रायकिंग एंडवरती असेल अजिंक्य गायकवाड. अजिंक्य गायकवाड इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शरीरावरती चेंडू आदळलाय. रन घेण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव. विनोद कुराडेंनी मात्र हुल दिली होती तिथे आणि अगदी अशा चकमकी अनेक वेळा क्रिकेटच्या खेळामध्ये होत राहतात आणि ही चकमक नक्की पाहण्यासाठी प्रेक्षक मैदानामध्ये येतात. अजिंक्यने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण सुनीलने मात्र त्या प्रयत्नावरती पाणी फेरलं. एक सिंगल धाव फक्त लेग बायच्या स्वरूपात येते. धाव फलकावरती धावा जमा होत आहेत त्या 13 धावा. सरासरी पाहिलं तर प्रति ओव्हर 10 ते 11 धावा ह्या येणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा अगदी शांत डोक्याने चेंडू गली रिजन मध्ये खेळून काढला. एक सिंगल धाव. अगदी इथे दीप जर पाहिला तर कोणते मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत नाहीये. अगदी तो केवळ सिंगल डबल धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. अजिंक्यला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतोय, तर एका बाजूने अजिंक्य मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय, पण अद्याप पाहिलं तर अजिंक्यला त्या मोठ्या फटक्यांवरती यश आलं नाहीये. कुणालची मात्र या षटकातील एक चांगली गोलंदाजी. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धावा त्याने खर्च केला. हो, फटका जोरदार. हवाई फायर. तिथे चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटका. उलटा चेंडू होता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. केवळ एक सिंगल धाव. अगदी 6 चेंडू मध्ये एक चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतात. बाकीच्या चेंडूवरती सिंगल डबल धावा घेण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांचा मात्र चांगला सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथे मात्र विराट प्रतिष्ठान संघ मैदानामध्ये खेळत आहे. अगदी पाहिलं तर या स्पर्धेमध्ये एकही सामना ज्या संघाने गमावला नाहीये त्या वडार 11 संघासमोर मात्र एक तगडं आव्हान त्यांनी निर्माण केलं. ओ, हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू आणि चेंडू डॉट बॉल. त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 21 धावा या धाव फलकावरती पूर्ण होतात. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी बनवायच्या त्या 30 धावा. म्हणजे सरासरी आता 10.
वाचवा, जास्त वेळ घेऊ नका. बॅटिंग टीम, तुम्हाला अंधार पडला तर अंधारामध्ये मॅच खेळावी लागेल. वेळ वाचवा. 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. 21 धावा झालेल्या आहेत. 18 चेंडू मध्ये 30 बनवायचे आहेत. चेंडू विजयासाठी 30 धावांची गरज. पहिल्या 2 ओव्हर जर पाहिल्या तर इथे विराट प्रतिष्ठानची मात्र चांगली खेळी पाहायला मिळते. अगदी कमी धाव संख्येत गोलंदाजाने मात्र वडार 11 संघाला अडवून धरलं. आघाडीच्या 2 फलंदाजांनी 21 धावा बनवल्या. सुरुवात मात्र चांगली होते. इथे अगदी समोरच्या चेंडू खेळाय. हो हो हो, गडबड गोंधळ, पण तिथे मात्र अजिंक्य परत आपल्या घरट्यामध्ये सुखरूप पोहोचला. अगदी इथे पाहिलं तर एटांवरती डायरेक्ट चेंडू आदळला होता. गोलंदाजाकडे संधी निर्माण झाली ती अजिंक्यला बाद करण्याची, पण इथे मात्र ते संधीचं सोनं करता आलं नाही. इथे एकाच दुसरी विकेट या सामन्याला पुन्हा एकदा टर्निंग पॉइंट वरती आणेल. आता पाहिलं तर मॅचचा पूर्णपणे ताबा हा विराट प्रतिष्ठानने घेतलाय. कारण अगदी पाहिलं तर आता 17 चेंडू आणि 30 धावांची गरज. पण इथे गोलंदाज मात्र एक ताकदवान खेळ करण्याचा प्रयत्न करावा लागेल. हो, फटका मात्र इथे ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो पोचलाय तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. अजिंक्य आणि दीपची मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मात्र इथे पूर्ण होत आहेत. गैरी धावणे धावफलक पुढे सरकेल. 23 धावा. मॅच मात्र अगदी रंगता स्थितीमध्ये पोहोचले. फायनलचा सामना, फायनलचा थरार मैदानामध्ये फायनल सारखाच रंगला गेला. अगदी फायनलची मॅच जर वन साइड झाली तर त्या मॅचला काही अर्थ राहत नाही, पण इथे फायनलची मॅच वन साइड होत नाही. 2 ताकदवान वाघांची झुंज, 2 तगड्या संघांची झुंज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत खेळला. क्षेत्ररक्षक तिथे फक्त प्रेक्षक बनून राहील. चेंडू मैदानाच्या बाहेर. षटकार. षटकार. 29 धावा धाव फलकावरती. जिंके गायकवाड तिथे फोडतोय धावांचा पहाड. 29 धावा धाव फलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. जिंके पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती असेल. गोलंदाजी मार्कवर कार्तिक. ओहो, पुन्हा एकदा हवाई फायर आणि इथे मात्र झेल टिपला आणि इथे अजिंक्य कोसळतोय. फलंदाज बाद. विराट प्रतिष्ठान संघाच्या बाजूने झुकला जातोय. इथे विकेट आली आणि धाव फलकावरती ब्रेक लावण्याचं काम केलं जाणार का. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. अक्षय, नवीन फलंदाज अक्षय. ज्या अक्षयने मगाच्या मॅच मध्ये ताबडतोड फलंदाजी करत संघाला एक सन्मानजनक धाव संख्या उभा करून दिली. तिथे मात्र संघाने सेमीफायनल मध्ये बाजी मारली. त्या फायनलचा सामना मैदानामध्ये सुरू आहे. हो, अक्षय मात्र यावेळेस सिंगल धावे बरोबर आपलं खातं ओपन करतोय. या सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. 30 धावा या धावफलकावरती पूर्ण होतात. 30 रन ऑन स्कोरबोर्ड. 3 ओव्हर पर्यंत पाहिलं तर विराट प्रतिष्ठानची मात्र एक चांगली धावगती नक्की राखली गेली. ज्या कॅल्क्युलेशनने उतरलेत त्या कॅल्क्युलेटिव्ह मात्र क्रिकेट मैदानामध्ये खेळला जाते. एका बाजूने कार्तिक देखील विकेट घेण्याचा प्रयत्न करतोय, कारण कार्तिकला माहिती आहे इथे विकेट महत्वाची आहे. आणि त्यात जर दीप सारखा फलंदाज त्या जाळ्यामध्ये अडकला तर मात्र सोन्याहून पिवळं. तो प्रयत्न मात्र कार्तिकचा नक्कीच असेल. अगदी 5 चेंडू कार्तिकने आतापर्यंत हाताळले, त्यामध्ये 9 धावा त्यांनी या ओव्हर मध्ये खर्च केला. एक विकेट देखील घेतली. पुन्हा एकदा कार्तिक गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय.
लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा मैदानामध्ये करतोय. समोर असेल दीप. हो शॉर्ट पिच चेंडू पॉइंट वर खेळाय संधी होती. संधीचं सोनं मात्र करता आलं नाही. चेंडू फरार. सीमारेषा पार. चौकार. हळूहळू अगदी अंधाराचं साम्राज्य मैदानामध्ये पडायला सुरुवात होत आहे आणि अगदी थोड्याच वेळात संध्याकाळ होईल. देखते आज की शाम होती है किसके नाम. चला लवकर गोलंदाज, चला बॅट्समन तयार व्हा. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 17 धावांची गरज. 12 चेंडू आणि 17 धावा. मॅच मात्र अगदी रंगतदार स्थितीमध्ये पोहोचली. त्वरित सामना चालू करून घ्या, वेळ वाचवा. फिल्डिंग टीमचं मात्र मी कौतुक करेल. त्यांनी कुठल्या प्रकारे टाइमपास मैदानामध्ये केला नाही. त्यांनी मात्र प्रतिस्पर्धी संघाला फेअर चान्स नक्की दिलाय. कुठल्या प्रकारे त्यांनी मॅच थांबवली नाहीये. बॅटिंग टीमचे अगदी खेळाडू आतमध्ये येत आहेत त्यावेळेस मॅच थांबतीये, पण फिल्डिंग टीमने कोणत्याही प्रकारची दिरंगाई केली नाही. त्यामुळे फिल्डिंग टीमचं प्रथमतः कौतुक करणं गरजेचं आहे. 12 चेंडू विजयासाठी 17 धावांची गरज. पुढे सतत खेळलेला फटका लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल. एक सिंगल धाव, केवळ एक सिंगल धाव. एका सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. 35 धावा धावफलकावरती पूर्ण. शेवटचे 11 चेंडू आणि 16 धावांची गरज. आता अजूनही विजयासाठी बनवायच्या धावा 16. आता जर चेंडू डॉट बॉल गेले तर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या पोटामध्ये येईल गोळा. चेंडूवरती चौकार षटकार आले तर फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या पोटामध्ये येईल गोळा. धावफलकावरती अजून धाव बनवायचे आहेत 16. प्रेक्षकांची एक सुंदर गर्दी झाली. एक गोळा. FC करंडकचा थरार मैदानामध्ये आपण पाहतोय. ट्रॉफी वरती आहे दोन्ही संघांचा डोळा. धाव फलकावरती अजून धाव बनवायच्या 16. 16 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा कुणाल गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. यावेळेस फुल टॉस चेंडू होता, शांत डोक्याने खेळाय. अगदी इथे मात्र एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण होते. आज अगदी ज्या प्रकारची बॅटिंग दीपने केली आहे, अगदी बिमर चेंडू होता का नक्की चेक केला जाईल. उलटा चेंडू होता आणि इथे मात्र पंच मात्र चेक करतील. सुंदर खेळ मैदानामध्ये 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. फेअर डिलिव्हरी. चला मॅच चालू करून घ्या लवकर. फेअर डिलिव्हरी असेल आणि आताच्या 2 धाव फक्त धावफलकावरती काउंट होतील. 2 धाव आणि धावफलक मात्र पुढे सरकेल. 37 धावा या धावफलकावरती पूर्ण होतात. म्हणजे अजूनही 14 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील ते आता 10 चेंडू मध्ये 14 धावा या विजयासाठी बनवायच्या आहेत. मॅच मात्र अगदी रंगतदार स्थितीमध्ये पोहोचली आहे. सामना अगदी रंगतदार स्थितीमध्ये. मॅच मात्र हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये रंगला गेलाय. फायनलची मॅच, फायनलचा थरार मैदानामध्ये चालू आहे. हो पुन्हा एकदा कला दाखवतोय दीप मैदानामध्ये. कुठल्याही प्रकारची घाई गडबड दीप मात्र करत नाहीये. सिंगल डबल धावा मात्र तो घेतोय. अगदी मुंबईची लाईफलाईन पाहिली तर लोकलला म्हणतात आणि क्रिकेटची लाईफलाईन म्हणलं तर सिंगल डबल धावांना. आणि ती लाईफलाईन मात्र दीपने चांगली जपली आहे. प्रत्येक चेंडूवरती धावा घेण्याचा प्रयत्न त्याचा मात्र सक्सेसफुल होतोय. 38 धावा धावफलकावरती. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 9 आणि धावा बनवायच्या आता 13. इथे कुणाल मात्र चेंडू निर्धाव टाकण्याचा प्रयत्न करेल. एका दुसरी विकेट घेण्याचा प्रयत्न करेल. चला वेळ वाचवा, त्वरित मॅच चालू करून घ्या. फायनलचा थरार. FC करंडकची एक मेगा फायनलची मॅच. हो मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न होता. फटका जोरदार खेळण्याचा प्रयत्न अक्षयचा मात्र निष्फळ ठरला. इथे मात्र चेंडू निर्धाव. आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 8 धावा बनवायच्या आहेत. आता 8 चेंडू मध्ये 13 धावांची गरज असेल. मॅच मात्र रंगतदार स्थितीमध्ये पोहोचली. शेवटचे 8 चेंडू 13 धावा. आज मात्र कोणता संघ इतिहास देणार, कोणता संघ इतिहास घडवणार. हो फटका जोरदार. इनसाइड आउटचा सुंदर फटका. क्षेत्ररक्षक तयार आहे आणि इथे धाव घेतली जाते ती केवळ एक सिंगल धाव. केवळ एक सिंगल धाव.
एका सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. 39 धावा. या जागेचा 7-12 मला वाटतं एफसी कॉलेजच्या नावावरती आहे, पण या मॅचचा 7-12 कुणाच्या नावावर होणार? कारण शेवटचे 7 चेंडू विजयासाठी 12 धावांची गरज. 7-12 आणि हा 7-12 विजयाचा कोणत्या संघाच्या नावावरती होणार? शेवटचे 7 चेंडू 12 धावांची गरज. मॅच मात्र अगदी फार रंगतदार स्थितीमध्ये पोहोचली. हाय व्होल्टेज ड्रामा समोर असेल आता दीप. ओ हो 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 हो, दीपच्या बॅट मधनं उडता पंजाब, चेंडू मैदानाच्या बाहेर. दूर दूर मारेल फटके और बोलेगा झुकेगा नहीं मैं साला. ती बॅटिंग मैदानामध्ये दीपने केली. चला वेळ वाचवा, शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. चला लवकर वेळ वाचवा. पंचांचा इशारा मात्र चौकारचा आला. चौकाराने धावफलक मात्र पुढे सरकेल. धावफलकावरती धावा होत आहेत त्या 43 धावा विजयासाठी आता बनवायच्या आहेत 8. चेंडू शिल्लक आहे 6 धावा बनवायच्या आहेत 8. चला मॅच चालू करा, मीटिंग नका घेऊ. सोमादादा, यस, सोमादादा मात्र विजयाची वाट पाहतात, कोणता संघ विजय होईल. पण इथे सोमादादाला माहिती विजय कोणी होऊ दे, इथे आज एफसी कॉलेज जिंकणार आहे, क्रिकेट जिंकणार आहे. त्यामुळे अगदी सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी धावा बनवायचे आहेत 8. आज तुझी आणि माझी पडली आहे गाठ. धाव फलकावरती धावा बनवायच्या आहेत 8. कोण कुणाची लावणार वाट? धाव फलकावरती धावा आहेत 8. कुणाचा साजरा होणार विजयाचा थाट? धाव फलकावरती धावा बनवायच्या आहेत 8. प्रेक्षकांची मैदानामध्ये आली आहे लाट. धाव फलकावरती धावा बनवायच्या आहेत 8 8 8. चेंडू शिल्लक आहेत 6 धावा बनवायच्या आहेत 8. मॅच मात्र फायनलची मॅच फायनल सारखी झाली आहे. फायनलची मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. फायनलचा दरार एफसी करंडक 2024 ऐतिहासिक मॅच. आज मात्र इतिहास लिहिला जाणार, कारण एक संघ पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाला होता, तिथून मात्र त्यांनी मुसुंडी मारली आणि अगदी फायनलचं दार ठोकावलं, तो म्हणजे विराट प्रतिष्ठान. दुसऱ्या बाजूने वडार 11 हा संघ जर पाहिला, एकही सामना त्यांनी गमावला नाही, अगदी वर्चस्व मात्र प्रत्येक सामन्यावरती गाजवलं, फायनल मध्ये प्रवेश केला. पण इथे जर पाहिलं तर त्यांच्या विजयामध्ये अडथळा निर्माण केलाय तो विराट प्रतिष्ठानने. वडार 11चा विजयाचा रथ मात्र पुढे जाणारा, तिथे मात्र फार मोठा दगड आलाय. पाहूया तो दगड बाजूला केला जाईल का? 6 चेंडू धावा बनवायचे आहेत 8. शेवटचे 6 चेंडू. गोलंदाजी मार्कर गोलंदाज भोसले, आतिश भोसले. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. ओ यावेळेस मात्र हा चेंडू सुरेख, अगदी चेंडूने गर 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 वळण घेतला आणि चेंडू डॉट बॉल. संदेश पार्टे सरांच्या तालमीमध्ये तयार झालेला खेळाडू आहे. अगदी इथे मात्र एफसी कॉलेजचं मैदान. संदेश पार्टे म्हटलं तर अगदी एका स्पर्धेला ते या स्पर्धेला ब्रँड अम्बॅसिडर म्हणून देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि त्याच तालमीमध्ये तयार झालेला आतिश भोसले चेंडूला मात्र वळण देतोय, गार गार फिरवलं जात आहे आणि चेंडू मात्र डॉट बॉल. पुन्हा एकदा चेंडू मात्र यावेळेस चेंडूला फक्त दिशा दाखवली, एक सिंगल धाव घेतली. स्वतःची जबाबदारी फक्त आता दीपच्या खांद्यावरती टाकून दिली अक्षयने. अक्षयने देखील सुंदर मॅचेस आज मैदानामध्ये खेळल्यात, पण इथे आता कर्तव्य करायचं आहे ते दीपला. आजच्या दिवसाचा बेस्ट प्लेअर ऑफ द डे चा किताब ज्या खेळाडूने पटकावला तो दीप आता स्ट्रायकिंग एंड वरती. तर दुसऱ्या बाजूने संदेश पाटीलच्या तालमीमध्ये तयार झालेला आतिश भोसले गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. आतिश भोसले शेवटचे 4 चेंडू विजयासाठी 7 धावांची गरज. अगदी सर्व आयोजकांनी एक साथ मिळून आयोजन केलेला क्रिकेटचा सोहळा. एक साथ सर्व संघ मैदानामध्ये आले आणि त्यांनी मात्र केलेला एक सुंदर सोहळा आपण पाहतोय. एक सुंदर मॅच
मैदानामध्ये रंगली गेली. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अगदी मान्यवरांच्या चेहऱ्यावरती देखील एक आनंदाचं वातावरण नक्की पाहायला मिळतंय. कारण आपण ज्या स्पर्धेला सौजन्य दिलं, आपण ज्या स्पर्धेवरती प्रेम केलं, ती स्पर्धा कुठेही फुकट जाताना दिसत नाही. त्या स्पर्धेचा लेखाजोखा पाहायला मिळतोय. इथे मात्र अपील अपील अपील. अगदी इथे पाहिलं तर सिंगल धाव. शेवटचे 3 चेंडू विजयासाठी 6 धावांची गरज. आतिश भोसलेने मात्र सामना रोखून ठेवलाय, थांबवून ठेवलंय आणि इथे मात्र रोखलंय त्याने. इथे मात्र उंच भरारी घ्यायची असेल तर हे 3 चेंडू देखील चांगले टाकावे लागतील. आतिश भोसले पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर. समोर असेल अक्षय. शेवटचे 3 चेंडू विजयासाठी 6 धावांची गरज. पाहिलं तर एक मोठा फटका सामना उद्ध्वस्त करून टाकेल आणि तो फटका खेळला गेलाय का? चेंडू मैदानाच्या बाहेर. षटकार. सामना जिंकलाय विराट कोहली.